तर पाहूयात काय म्हणतायत नेते। अशा वेळेस आपण व्यापाऱ्यांना देखील कुठलीही मोर्चाची परवानगी दिली नव्हती, त्यांच्यावरती देखील आपण गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यामुळे आपण व्यापाऱ्यांना एक न्यायाने मराठीच्या विषयाला घेऊन जे आंदोलन करते ह्यांना दुसऱ्याने असं आपण काहीही केलेलं नाही। परवानगी आजही आम्ही परवानगी द्यायला तयार आहोत। आपण फक्त कायदा शेवटी याच्यामध्ये काही कोर्टाचे काही गाईडलाईन्स देखील आहेत। मोर्चाची परवानगी देत असताना त्या गाईडलाईन्सचं आम्हाला पालन करायचं आहे। कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये ह्याची आम्हाला काळजी घ्यायची आहे। अशा वेळेस आज अजूनही आम्ही त्यांना परवानगी देण्यास तयार आहोत। जर का त्यांनी जागा बदलली आम्ही त्यांना परवानगी देण्यास आमची तयारी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये मराठीचा अभिमान बाळगणं, मराठी भाषेबद्दल प्रेम व्यक्त करणं, मराठी भाषेबद्दल भावना व्यक्त करणं, आता हे देखील दडपण्याचं काम दिल्लीवरून सुरू आहे। म्हणजे किती दडपशाही या राज्यामध्ये चालू आहे आणि महाराष्ट्राचा अभिमान आणि स्वाभिमान दुखवायचं काम हे करताय। परंतु जनता हे उघड्या डोळ्यानं बघते, निश्चितपणे त्याचं उत्तर भविष्यकाळात महायुतीला मिळेल। मराठी भाषिकांच्या विरोधी उरलेले सगळे एकत्रित करायचे असं काहीतरी वाचला या सगळ्या दिसतं। महाराष्ट्रात मराठी माणसांनी स्वतःच्या न्यायांकासाठी जर आंदोलन केलं, त्याच्यावर बंदी करणं, त्यांना अटक करणे हे करायची काहीच गरज नसताना पोलीस का करतात? त्याचा अर्थ जाणीवपूर्वक मुंबईतले सगळे मराठी एका बाजूला लोटायचे आणि उरलेला सगळा समाज एकत्रित करायचा, असा आता नवा प्लॅन मुंबई महापालिकेसाठी दिसतो। कायद्यासाठी हे सगळं केलं जाते असं स्थानिक आमदार प्रताप सरनाईक स्वतःच म्हणतात। गृह खात्याने आदेश दिले नव्हते होते, मग पोलीस कोणाच्या सांगण्यावर नाही करतायत? याचा अर्थ सरनाईक साहेब आज स्वतः कॅबिनेट मंत्री असून त्यांच्या मतदारसंघात काय चालू आहे हे देखील त्यांना कल्पना नसेल। म्हणजे काय अविनाश जाधव यांचं असं म्हणणं आहे का की बाबा अविनाश जाधवांनीच पोलिसांना सांगितलं आणि अटक करून घेतली? किती हास्यास्पद आहे हे सगळं। त्यामुळे स्वतःच पोलीस पाठवायचे, स्वतःच अटक करायची, रात्री 3:30ला अटक करायची आणि मग आता अंगाशी आल्यानंतर कुठेतरी झटकण्याचा केविलवाणा प्रयत्न हा प्रताप सरनाईक साहेब किंवा त्यांच्या सरकारकडनं होताना दिसत आहे। माझा परत एकदा सरळ सोपा प्रश्न आहे, विषय काय होता काय नाही होता यामध्ये काय मला काही 100% माहिती नाही, पण मराठी माणसाच्या बाजूनी आवाज उचलणं हा या सरकार त्याला गुन्हा मानतं का? 2 दिवसापूर्वी आशिष शेलार असं म्हणतात की पहलगाममध्ये धर्म विचारून लोकांना मारलं गेलं आणि महाराष्ट्रामध्ये भाषा विचारून लोकांना मारलं जातं। म्हणजे मराठीच्या बाजूनी मराठी भाषेवर जर कोणी त्याचा अपमान करत असेल, मराठी माणसाचा अपमान करत असेल आणि त्याला जर कोणी फटके लगावले तर तो पाकिस्तानी दहशतवादी तुम्ही त्याला समजतात। त्यामुळे ही जी काय भाजपची भूमिका गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे, त्याला निशिकांत दुबेंचं तुम्ही वक्तव्य बघा, हे सगळी मुद्दामून एक प्रचंड मोठं कटकरस्थान हे मराठी माणसाचं मुंबईमधलं महाराष्ट्रामधलं महत्त्व कमी करण्याकरता रचलं जातं एवढंच सांगतो। स्वतंत्र देश आहे, लोकशाही देश आहे, यामध्ये मोर्चा काढणं काही चुकीचं नाही, परंतु मोर्चाच्या नावाखाली हेतू वेगळा असेल तर नक्कीच ते पोलिसाला गोपनीय विभागाच्या माध्यमातून माहीत पडत असतो। पोलिसांनी जी कारवाई केली ती माझ्याकडे आत्तापर्यंत माहिती नाही की नक्की काय कारवाई केली आहे, पण पोलिसांचं काम आहे लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन बघणं आणि मला वाटते पोलिसांनी ते योग्य काम केलं असेल। मोर्चा काढायला कुठली बंदी नसावी, लोकशाही काढायलाच पाहिजे, परंतु हेतू वेगळा आहे। आज आपण हा मोर्चा बघितलं तर त्यामध्ये मराठी एकीकरण समितीच्या नावाने हा मोर्चाला तूल दिला जातो। आता मराठी एकीकरण समिती कोण आहे? त्याचे अध्यक्ष पूर्व मनसेचे कार्यकर्ता। ह्याच एकीकरण समितीने विधानसभेमध्ये कुठलाही हिंदू पक्षाला किंवा हिंदू कॅन्डिडेटला कोणालाही नाही, एका मुस्लिम कॅन्डिडेटला जाऊन त्याला मदत केली तरी, तर ही कुठली मराठी एकीकरण समितीची दोरी भूमिका होती? म्हणजे थोडक्यात हा मोर्चाचा मागे काँग्रेस आणि उभाटा पण ह्या सोबत आहे। आज आपण बघा त्यामध्ये सगळे ते पॉलिटिकल तेच चालवत आहे, म्हणून हा भविष्यात अशा प्रकारचा होता कामा नये जिकडे लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन निर्माण होऊ शकते असं माझं तरी मत आहे। तर या आजच्या मोर्चावरनं शिंदेंच्या शिवसेनेमध्ये 2 मतप्रवाह पाहायला मिळालेत। मोर्चाला परवानगी द्यायला हवी होती असं प्रताप सरनाईक म्हणतात, तर दुसरीकडे मराठीचा मुद्दा राजकारणासाठी वापरला जातोय असं उदय सामंत म्हणतात। मला अजून कधी मोर्चा आहे, कुठचा मोर्चा आहे माहीत नाही, परंतु लोकशाहीच्या माध्यमातून जे आंदोलन होतं
त्याला परवानगी देण्याची जबाबदारी शासनाची असते, प्रशासनाची असते आणि ते आम्ही करत असतो. त्या संदर्भातली बाब तपासू. पण लोकशाहीमध्ये लोकशाहीच्या मार्गानं जर आंदोलन होत असेल तर त्याला प्रशासन नक्की परवानगी देतो हे मला माहिती आहे. कधी कधी पोलिसांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होतं. मी आत्ताच मीरा भाईंदरचे जे पोलीस आयुक्त आहे मधुकर पांडे त्यांच्याशी बोललो आणि मी पूर्ण नाराजी व्यक्त केली की शेवटी व्यापाऱ्यांनी जर 3 दिवसापूर्वी मोर्चा काढला असेल आणि त्या मोर्चाला तुम्ही परवानगी नाही दिलं असं तुम्ही म्हणत असाल तर मराठी एकीकरण समितीची जी काही कार्यकर्त्यांनी तुमच्याकडे विनंती केली होती आणि तुम्हाला जर परवानगी द्यायची नव्हती तर तुम्ही नसती दिली तरी चाललं असतं. परंतु रात्री बेरात्री कार्यकर्त्यांची धरपकड करून अशा प्रकारे जर एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा शहरात चालवण्याचा भूमिका जर तुमच्या माध्यमातून अशी होत असेल तर त्या शहराचा लोकप्रतिनिधी म्हणून मी सहन करणार नाही. शेवटी मी सुद्धा मंत्री आणि आमदार नंतर आहे. मराठी आधी आहे आणि आमच्या मराठी एकीकरण समितीची लोक गेले अनेक वर्ष शिवजयंती साजरी करतात, मराठी उत्सव साजरे करतात. ठीक आहे, कुठल्या तरी राजकीय पक्ष त्यामध्ये घुसले असतील मोर्चाच्या माध्यमातून, ती गोष्ट नंतरची आहे. परंतु मराठी एकीकरण समितीची मंडळी जर काम करत असेल तर त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका ही प्रताप सरनाईकची आहे आणि अशा प्रकारे पोलीस